गाईज आजच्या युगामध्ये 12 ज्योतिर्लिंग कोणाला नाही माहीत आणि याच 12 ज्योतिर्लिंगपैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिर जे की नाशिक महाराष्ट्र राज्यात स्थित आहे. गाईज आम्ही घरून निघताना सगळेजण तर खुश होतोच, पण पावसाने आमच्या सगळ्यांची हालत खराब केली होती. पूर आल्या कारणाने मंदिरात जाण्यापर्यंतचा मार्ग सुद्धा बंद करण्यात आला होता. तर आम्ही मंदिरामध्ये कसं गेलो हे जाणून घेण्यात. तर वेलकम टू शुभम सातपुते ब्लॉग चॅनल. कसं वाटतं आपण लांब चाललं मस्त इकडे मम्मी आवडते. मम्मी तुला कसं वाटतंय? बाहेर पा अंधार होईल पूर्ण, तिकडं पूर्ण अंधार आहे. हा चला काय आमची फ्लाईट आली ती पा तिथं ती काय आमची फ्लाईट. त्या फ्लाईटमध्ये जायचं अर्धा घंटा थांबणार आहे. किती हा त्या तसाला काय आता आम्ही निघालेलो आहे आणि आपल्या या जिन्यावर आहे आता आपण. आणि जिन्यावर तर कंटिन्यू अंधारात राहतो बाय. गाडी त्याला काय जो फाटा आपल्याला ती समोरची रिक्षा आहे. डायरेक्ट स्टेशनला जाऊ काय आता इथून. चला काय त्या रिक्षा ते इलेक्ट्रिक रिक्षा आहे. बसलो बघा काय रिक्षा चालू होईल. हे बस इकडं समोर बसतो आडव्या सेंटर. चला काय आता आलेलो आहे आम्ही रेल्वे स्टेशनला. तर तिथं रेल्वे स्टेशनचं एंटर गेट आहे पा. तर चला इथं सगळे एंटर झालेले आहेत. ती रिक्षा होती त्या रिक्षातून आलो आता खाली. हे माझ्यापाशी हे बॅग आहे पहा बाय किती पाणी गेले. हे सगळं पावसाचा परिणाम आहे. तिथं पाणीच पाणी आहे. आणि तिथं एक रेल्वेची पण मूर्ती आहे पहा तिथं. ते पहा एंटर झालो आपण आणि तिकडे आहे ती मी रेल्वेची मूर्ती. ते तिकडं असेल पहा. मी त्याचे पण घेतलं तर सीन घेईन मी. आता सगळे थोडे अर्जंटमध्ये पण आहे. चला हे किती पार्किंग आहे इथं. इकडं तर रिक्षाच राहते सगळ्या. इकडं थांबा बापा हे कारला जाऊ दे काय. तर काय आता आम्ही थोडं इथं बाहेरच वेट करतोय. आम्ही ज्यावेळेस वेट करतो ते आजी भाया मावशी ते तिकडूनच येईल ना, इकडून एंटर होईल. तर आपण थोडं इथं बाहेरच थांबतोय कारण की आपण दिसू त्याला आवाज देऊ. हे थोडं बदललं पाहिजे. हे शेड ते मारिलं तर कळानच नाही माझ्यात कुठून नेमकं कुठून जायचं आहे. आम्हाला तिकडून वाटतंय पण बघू पहिले येऊ तर देऊ त्यांना आजी बाहेर. तुमची लय आता दुखत असं नाही ना? केवढी मोठी ती बॅग. शिलो ती परभणी येऊन नाही गेली वाटतं ती साधू. आले गाईस ते आजू भयानी. हे पा हे बा मावशी पण आली. हाय म्हण ना मावशी. आले गाईस काका पण आहे आजू भाया पण आहे. चला आता डायरेक्ट मधात जाऊ आता सगळेजण. तर काय आता आम्ही काढतोय तिकीट आपल्या बसला जे जायला लागेल आपल्याला नाशिकला. तर आपण आता तिकीट काढू. हे इथंच काढू तिकीट. गाईज 12च्या नंतर म्हणते तिकीट. आता काय टाईम झालं 9 म्हणजे 10 वाजले. 2 घंट्यानंतर यायला लागेल. तिथं कशाला बोलून कोण. चला काय आता आपण रेल्वे स्टेशनच्या मागे जाऊ आणि बघू कसा आजचा नवीन सीन झाला कसा नाही रेल्वे स्टेशन मध्ये. चलो चल मम्मी चला बाबा. बदललं ना लई. आता थोडे दिवस येत रे ते चालू होऊस तर सुधार काम. आता टाइम पाहावे रात्रीचे 1:02 झाली. पूर्ण रेल्वे स्टेशन सुमसाम होईल. हे बघ हे इकडं पूर्ण
तर इथंच ट्रेन येणार आहे, तर त्याच्यामुळं आम्ही इथं थांबलो. तर काय आता काय 1 वाजला, 2 2:30 वाजते, नाही तर 2:45 पण वाजते यायला. बघू किती टाईम होतो किती नाही. पहा गाय तिथं असा आवाज होतोय, त्याच्यामुळं आम्हाला वाटतं आमची ट्रेन, पण आपली ट्रेन नाही आहे. ही जी येणार ती पलीकडे येणार आहे. A few moments later. खेरवाडी वाटतं काय पायी, हे नाशिकच्या आधी गाव लागते. तर काय आता आपली ही जी ट्रेन होती इथून उतरलो काय आपण त्या डब्यात होतो पहा आपण समोरच्या त्यावाल्या या. तर चला आता हे नाशिक रोड स्टेशन तोंड धुयचं की जमला काढलं मोठ्या. चला ब्रश करून घेऊ आता. मी माझा दिबर खोल घे. त्याला काय आम्ही मस्त तोंड तर धुतलेलं आहे आणि आता काय आता चहा ती घेऊ. आता स्टेशनच्या बाहेर निघू आपण. मग चहा ती घेतल्याच्या नंतर जाऊ आता डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला. पहिले बस स्टँडला तिकडे जाणं लागेल. तर मग त्याच्यानंतर जाऊ आपण त्र्यंबकेश्वरला. तिथं रूम बुक केलेली आहे, तर त्या रूमवर जाऊ. मग तिथं डायरेक्ट आपल्या ह्या व्हिडिओचा आउटरो करू. मग तिथून दुसरा व्हिडिओ आपण चालू करू तिथून. भाई मी पण पहिल्यांदाच आलेलो आहे, तर पाहून घ्या. आता बस स्टँडला जाणं लागेल का पहिले चहा घ्यायची. मावशी थंडी वाजते तुला. मम्मी त्यासोबत काय खायला. चला घेतली चहा. चला आता वरती. तर इकडून बस स्टँडकडे जाणं लागेल. पाऊस अजून वाढू लागला काय. हे बा पत्राचा आवाज जास्त येतोय. Last night I went to build up my rocket ship, took a trip through the stars, sent my secrets to Mars, pulled up right off the Milky Way, then I put it in bar. Told my son I'ma see him as soon as Jupiter rise. See, we too fly for the function, so we kick it in the cosmos. Too high for the humble, hit that hit till the highs slow. Highs on the prize like race horses and blinders, yeah. We got no fear, yeah. 10:15 वाजले बा सकाळचे. बाहेर एवढा पाऊस चालू आहे. हे बा डोंगर त्याच्यावर पूर्ण धूप पसरेल आहे. तर डोंगर पण नीट दिसत ना. आणि आम्ही आश्रमात थांबेले.
गाईस तुम्ही आतापर्यंत बघितलं की आम्ही नाशिकमध्ये तर आलो, पण तिथून समोर आम्ही त्र्यंबक गावामध्ये सुद्धा आलो. पण इथून पुढं तुम्ही बघसान की